आजच्या गोष्टीचे नाव आहे सुंदरबनातील वाघांची सभा. सुंदरबन हे नावाप्रमाणेच फार सुंदर होतं. सुंदरबन नावातच जणू एखादे गूढ सौंदर्य दडलेले होते. विशाल घनदाट जंगल, झाडाझुडपांनी भरलेले, त्याच्या कुशीत नाना रंगाचे, नाना आवाजांचे पक्षी नांदत. कधी एखादा पोपट मोठ्याने ओरडायचा, तर कधी एखादी साळुंकी हळूच गोड गाणं गुणगुणायची. हिरव्या पानांवर पडलेले सकाळचे ऊन म्हणजे जणू सोन्याची चादरच. पशुपक्ष्यांचा हा निसर्गरम्य प्रदेश म्हणजे सुंदरबन. सगळेजण आनंदाने समभावाने राहत. कोणाची कोणावर द्वेषबुद्धी नाही, ना कोणाचं कोणावर वर्चस्व. जंगल म्हणजे जणू एकत्र नांदणाऱ्या जीवांची कुटुंबवत्सल जागा. आणि या सुंदरबनाची खरी शान होती इथले वाघ. त्यांचा पिवळा धम्मक रंग, त्यावर काळे मखमली पट्टे, डोळे टप्पोरट चमकणारे आणि चालताना धाडधाड आवाज न करता मृदू पावलांनी चालणारे, पण अस्तित्व जणू वादळासारखं. स्वच्छ आंघोळ करून उठल्यासारखे वाटणारे हे वाघ म्हणजे सुंदरबनाचं अभिमान होतं. सुंदरबन म्हणजे नुसतं जंगल नव्हे, ती होती एक समजूतदार, एकत्रित आणि निसर्गाशी मैत्री करणाऱ्या जीवांची जगणारी संस्कृती. तिथं एकमेकांवर विश्वास होता, समर्पण होतं. आणि वाघ, जो जंगलाचा सम्राट मानला जातो, तोही तिथं गर्विष्ठ नव्हता. तो इतर प्राण्यांसोबत सहअस्तित्वात जगत होता. सगळे वाघ एकमेकांचे सोबती होते. ते जंगलाचं रक्षण करत, तर लहान प्राण्यांना शिकवतही. वाघाच्या लहान पिल्लांना मोठे वाघ शिकवत शिकार कशी करावी, पण अकारण हिंसा कधीच करू नये. एके दिवशी सकाळी जंगलात विचित्र शांतता पसरली. पक्ष्यांनी गाणं थांबवलं, वाऱ्यांनी सुद्धा वाहनं थांबवलं. आणि मग एक बातमी साऱ्यांना धक्क्यात टाकणारी पसरली. ती बातमी अशी होती, आपल्या वाघांपैकी एका वाघाला सर्कसवाल्यांनी पकडून नेलं. वाघ जेवढे शूर, तेवढेच कधीकधी भावनिक असतात. आपलं कुणी हरवलं की त्यांचं मन उदास होतं. सर्व वाघ एकत्र जमले. त्यांनी त्या वाघाच्या आठवणींना उजाळा दिला. तो किती धाडसी होता, कसा मदतीला धावत असे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो नेहमी म्हणायचा, माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याला मारून नाही. सर्कसवाल्यांच्या पिंजऱ्यातनं आपला मित्र कधी ना कधी सुटका करून घेईल आणि नक्कीच परत आपल्याला येऊन मिळेल. ते त्याची रोज वाट पाहत. तो आला नाही तर हताश होत, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा वाट पाहत. असेच काही महिने गेले. पावसाळा आला. सर्व वाघ वाट पाहत राहिले. काही दिवस तर त्यांनी दररोज त्याचं आवडतं ठिकाण तपासलं. ते म्हणजे त्या झऱ्याजवळचा दगड, जिथं तो बसून विचार करत असे. पण तिथं तो परतलाच नाही. सुंदरबनातील वाघ आपल्या सोबत्याची वाट पाहून शिणून गेले. इतक्यात एक दिवस पहाटेच एका डरकाळीचा आवाज आकाशात घुमला. ती डरकाळी होती वेगळी, पण ओळखीची होती. आपला मित्र आला असावा असं वाटून त्यांनीही प्रतिडरकाळ्या फोडल्या. सारं सुंदरबन दणाणून गेलं. जिकडून डरकाळी आली होती त्या दिशेकडं सगळे वाघ निघाले. वाटेतच त्याची भेट झाली. साऱ्या वाघांनी त्याची पाळीपाळीनं गळाभेट घेतली, आपला आनंद व्यक्त केला आणि आनंदानं बेहोश होऊन ते नाचले. त्यातीलच एक प्रौढ वाघ त्यांना म्हणाला, सुंदरबनातील वाघमित्रांनो, आपल्या सर्वांना असा विलक्षण आनंद होणं स्वाभाविक आहे. सर्कसवाल्यांच्या पिंजऱ्यातून आपला मित्र सही सलामत परत आला, ही भाग्याची गोष्ट आहे. परंतु इतक्या लांबून आपला मित्र आला, त्यामुळं तो थकला भागला असेल. तेव्हा आपण आता असं करू, आपल्या घेरावातून त्याला मोकळा करू आणि उद्या रात्री त्याचा सत्कार सोहळा साजरा करू. त्याचे अनुभव ऐकू. त्याच्या अनुभवाचे बोल आपल्याला उपयोगी पडतील. त्यानंतर सर्व वाघ पांगले. सर्कसमधून सुटका करून परत आलेला वाघ
विश्रांतीसाठी एकटाच निघून गेला. दुसऱ्या रात्री सुंदरबनात एक मोठा चंद्र होता. वाघांनी झाडांच्या भोवती गोल करून सभा मांडली. झाडांवर रानमांजरी प्रकाश टाकत होत्या आणि मध्यभागी बसला होता तो वाघ. आता प्रत्येक वाघ भाषण करताना त्याचा मोठा गौरव करी. सर्वात मोठा वाघ अध्यक्षस्थानी होता. तो म्हणाला, ह्या आपल्या मित्रानं मोठी बहादुरी केली. त्याला आज आपण एक पदवी देऊया. त्याला बृहलांगुलाचार्य म्हणूया. असे बुचकळ्यात पडू नका. बृहलांगुलाचार्य म्हणजे लांब शेपटी असणारा. शेपटी हे वाघाचे वैभव आहे. शिकारी वाघाची लांबी मोजताना शेपटीच्या टोकापासून त्याच्या मिशीपर्यंत माप घेतलं जातं. त्यावरून शेपटीचं महत्त्व आपल्या ध्यानात येईलच. हा आपला मित्र मोठ्या धैर्यानं सर्कसवाल्यांपासून सुटला. त्याचं नाव आजपासून बृहलांगुलाचार्य. एक जवान वाघ पुढं सरसावून म्हणाला, परदेशात जाऊन आलेल्या माणसाला त्याचे भाऊबंद फॉरिन रिटर्न असं आदरानं म्हणतात. आपण आपल्या ह्या शूर शिलेदाराला मॅनलँड रिटर्न असं म्हणणं योग्य होईल. इंग्लिश शब्दानं असं बिचकू नका. मॅनलँड रिटर्न याचा अर्थ मानवभूमीला भेट देऊन परत आलेला एवढाच होतो. समस्त वाघांनी टाळ्या वाजवून त्या जवान वाघाला साथ दिली. बृहलांगुलाचार्य अभिमानानं छाती फुगवून उभा राहिला. सर्कसमध्ये काही काळ घालवल्यामुळं त्याला मागच्या 2 पायांवर उभं राहण्याची चांगली सवय झाली होती. तो म्हणाला, मित्र हो, तुम्ही माझा जो आपलेपणानं गौरव केला त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. सुंदरबनात परत आल्यामुळं मी इतका सुखावलो आहे की विचारता सोय नाही. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्व वाघांनी बृहलांगुलाचार्याचा पुन्हा एकदा जय जयकार केला. त्या सर्वांना मान लववून अभिवादन करत तो म्हणाला, मित्रांनो, मनुष्य लोकातील माझे अनुभव ऐकण्याला तुम्ही उत्सुक आहात. सरकशीत काम करण्याच्या निमित्तानं माझा माणसांशी खूप संबंध आला. मी त्या अनुभवावरून सांगतो की माणूस फार शहाणा आहे. हा आपला एक अपसमज आहे. सगळे वाघ कान टवकारून ऐकू लागले. बृहलांगुलाचार्य म्हणाला, एक उदाहरण दिलं तरी त्यावरून तुमची खात्री पटेल. माणसांच्या बाबतीत एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा ऐकली, ती ही की अमुक पैसे खातो, तमुक पैसे खातो. कितीतरी वेळा मी हा शब्द ऐकला. माणसासारखा शहाणा प्राणी पैसा खातो, त्या अर्थी पैसा हा फार स्वादिष्ट पदार्थ असावा अशी माझी समजूत झाली. पैसे खाण्याची संधी कधी मिळते त्याची मी वाट पाहू लागलो. सुदैवानं तशी संधी एकदा मला मिळाली. मित्रांनो, एक दिवस माझ्या पिंजऱ्याजवळच पैशाचं पाकिट पडलेलं मला दिसलं. मी ते उचललं, उघडलं तर आत एक सुंदर गोल चकचकीत वस्तू मी पाहिली. वाटलं, पैसा पैसा म्हणतात ती हीच वस्तू असावी. पुढं तो म्हणाला. मग ती वस्तू मी जिभेवर ठेवली. पण कसचं काय आणि कसचं काय, काहीच चव नाही. ना गोड, ना तिखट, ना तुरट, ना आंबट. थोडा वेळ चगळूनही पाहिलं पण तरीही काही नाही. मग वाटलं, चावून खाण्याची ही वस्तू असावी. पण ती चावतात चावली जाईना. दात पडायची वेळ आली पण काही नाही, ना चव ना ढव. मग विचार केला की ती वस्तू पौष्टिक गोळी असावी आणि म्हणून ती गिळून टाकली. मित्रांनो, काय सांगू, ती वस्तू पोटात गेली आणि तेव्हापासून जे पोटात दुखू लागलंय ते आत्तापर्यंत. एकदम पोटात कळ यावी तसा त्यानं चेहरा वाकडा केला. पुढच्या एका पायानं पोट दाबलं. सर्व वाघ व्याकुळ नजरेनं त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा बृहलांगुलाचार्य म्हणाला, मित्रांनो, मध्येच ही अशी असह्य कळ येते. वाघासारख्या जबरदस्त पचनशक्ती असलेल्या प्राण्याची ही दशा, मग माणसाची काय अवस्था होत असेल देव जाणे. मित्रांनो, यावरून तुमच्या ध्यानी येईल की माणूस हा वाटतो तितका शहाणा प्राणी नाही. काय खावं काय नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. तेव्हा मित्रांनो, माझी अशी विनंती आहे, माणूस हा फार अज्ञानी आहे आणि अज्ञानी असणं ही चूक नव्हे, पण अज्ञानी असून शहाणपणाचा टेंभा मिरवणं ही मात्र फार मोठी चूक आहे. पण त्याला मदतीची गरज आहे. आपण त्याच्यावर राग काढणं सोपं आहे, पण त्याला योग्य दिशा दाखवणं हे खरं धैर्य आहे.
माणसाने निसर्गाशी मैत्री केली तर जग सुंदर होईल आणि म्हणूनच आपण त्याला माफ करूया आणि मार्गदर्शन करूया. माणूस कसाही वागत असला तरी अखेरीस तोही एक प्राणीच आहे आणि प्राणी मात्रांवर दया करणं हा मोठा गुण आहे. आपण सर्व वाघ मित्रांनी तो दाखवावा अशी माझी आपणाला नम्र विनंती आहे. बृहलांगुलाचार्याचं ते कळकळीचं भाषण ऐकून समस्त वाघ एकमेकांकडे पाहू लागले. कधी शांत, कधी गर्जना करणारे वाघ आज विचार करत होते. बृहलांगुलाचार्याचं भाषण संपलं आणि सभेच्या शेवटी अध्यक्ष वाघ म्हणाले, प्रत्येक प्राणी बुद्धिमान असतो, पण खरा शहाणा तोच जो इतरांच्या चुका समजून घेतो आणि त्यांना सुधारण्याची संधी देतो. सर्व वाघ एकमेकांना डोळे भरून पाहत होते. वाघांना आनंद झाला. त्यांनी टाळ्या वाजवून तो प्रकट केला आणि मग एकच गगनभेदी डरकाळी, बृहलांगुलाचार्य जय. सुंदरबन टाळ्यांच्या कडकडाटानं आणि बृहलांगुलाचार्याच्या जय जयकारानं दणाणून गेला.